श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय चौथा त्रैमूर्ती अवतार कथन नाम श्री गणेशाय नमः श्री सरसे नमः श्री सद्गुरुभ्यो नमः ऐशी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावे श्री सद्गुरु चरणी ऐक शिष्या चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आधी मध्य अवसान प्रश्न केला बर्वानिका सांगेन तुझ विवेका अत्रि ऋषींच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्व ठाई अपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे अपो नारायण आपण सर्वा ठाई वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यवर्ण तेची ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे ब्रह्म्यासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटो न शकले झाली द्वैका एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मा ते उपजोन रचली 14 ही भुवने दाही दिशा मनस वचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन पर्यसी साऊत जन ब्रह्मपुत्र मारीच अत्री अंगिरस पुलस्त पुलह कृत वसिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मा जाण सप्तपुत्रामधील अत्री तेथून पीठ श्री सद्गुरु संतती सांगेन एक एकचित्ती सौभाग्यवंता नामधारका अत्री ऋषींची भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगू पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भय भीत स्वर्ग ऐश्वर्य घेल तुरुत म्हणून चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळून त्रैमूर्ती पाशी जाऊनी विनुताती प्रकाशोनी आचार अत्री ऋषींचा इंद्र म्हणतसे स्वामिया प्रतिव्रता स्त्री अनुसया आचार तिचा अगम्या काय सांगो विस्तारुनी पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्य कर्मेसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तापतसे अग्नी झाला अतिभीत शीतळसे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवनी देखा नम्र झाली तिच्या पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीतसो नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोन एखादिया वर देता तीक्ष्ण तोही आमुते मारू शके त्यासी करावा उपाव तू जगदात्मा देवराव जाईल आमचा सर्ग ठावो म्हणून तुम्हा सांगो आलो न कराल जरी उपाव यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारी अहर्निशी राहू चित्त धरुणी ऐसे एकूण त्रैमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ कैसी सती प्रतिव्रता म्हणताती व्रतभंग करून तिसी ठेवून येऊ भूमीसी अथवा वैवत्सलयासी पाठू म्हणून निघाले वास पाहावया सतीचे त्रैमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे अभ्यंगत होऊनी ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसेयसी आश्वसून अतिथी आपण आलो म्हणती शुद्धा करुणी बहुत पिडोन आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे सत्यन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात संतपर्ण अभ्यंगत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसये इच्छा भोजनदान तुम्ही देता म्हणून ऐको आम्ही ठाकोनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतके ऐकोनी अनुसया नमन केले अतिविनया बैसकार करुणी शालन केले चनन त्यांचे अर्धपाद्य देऊनी त्यांसी गंधा अक्षता पुष्पेसी सवेची म्हणतसे हर्षी आरोगन साजिरे अतिथी म्हणती ते वेळी करुणी आलो आम्ही आंघोळी ऋषी येतील बहुता वेळी त्वरिता मासी भोजन द्यावे वास पाहुनी अतिथी ते काय केले प्रतिवते ठाये घातले त्वरिते केला तेथे वैसाकार वैसोनिया पाटावरी घृतेसी पात्र भिदार करी घेऊन आली
अनुसया नारी शाक पाक वेळी तिसी म्हणती ओ नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होऊनी आम्हासी अन्न वाढावे पर्यसी अथवा काय निरुपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी अतिथींचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पाहया मन पुरुष कार्णिक होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विन्मुख तपोहानी पती निरूप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत्त खळ पतीचे असे जरी तो फळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करा स्वस्थ चित्तेसी वाढीन लग्न म्हणत असे पाकस्थान जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझे नग्न होऊनी सती देखा घेऊन आली अन्नोदका तव तेची झाली बाळका ठाय पुढे लोळती बाळके देखोनी अनुसया भयचकित होऊनिया पुनरुपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांपाशी रोदन करता ती तिन्ही बाळे अनुसया राहावी वेळोवेळे शुद्धार्थ झाली केवळे म्हणून कडे घेतले कडे घेऊन या बाळकांसी स्तनपान देत असे हर्षी एक सोडून एकासी निवारण करी शुद्धाचे पाव पार नवल काय घडले त्रैमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे शुदा गेली तपफळ असे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वाढ वग्न त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी त्यासी क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण भाळांश कर्पूर गौर पंचवक्र काळा अग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसूया ऐशी अत्रीची रमणी नग होती मागे ऐकली कवनी त्रयमूर्तीची झाली जनी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन या बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घेऊनी बाळका पाळणेसी पाय दे गाई तैवेळी पय दे गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासी सप्तस्वरी संभोकी तसे त्रयमूर्तीसी इतके होता तैवेळी मध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्री ऋषी मन निर्मळी आले आपल्या आश्रमा घरात आला अवलोकित तव देखली अनुसया गात कैची बाळे असे म्हणत पुसत असे तैवेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू पिनाका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तैवेळी बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेली सन्मुखेसी साधू साधू अतृषी अनुसुया पतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांछिसी ते मागाता अनुसुया म्हणे अत्रींसी प्राणेश्वरा तुझी होशी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रा परी हेची मागणे निर्धारी त्रैमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर दिदला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रयमूर्ती राहिले तिचे घरी अनुसुया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची पर्येसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसुयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुनी माता भिमुखा निरोप मागुती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जनी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थाचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे ओ माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्र भूमंडळी वासामुते नित्या दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णू मूर्ती असेल तुम्हा ते धरून चित्ती त्रयमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तुझी जाण दत्त सर्वमय विष्णू जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती एक होऊनी दत्तात्रय राहिला आपण दुर्वास चंद्रनिरूप घेऊन गेले स्थाना आपुल्याले अनुसुयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय एका मूळ पीठ श्री सद्गुरूंचे
ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न एका पुसत असे सिद्धांसी. जय जया सिद्ध योगेश्वरा भक्तजनांच्या मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सत्तिकाज तारक आमचा योगीराज विनंती माझी पर्यसा. दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्व पारू पुढे मागुती अवतार झाले श्री सद्गुरु कवने परी निरोपावे. विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री सद्गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळा भीष्ट साधती. इति श्री सद्गुरु चैत्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह पाख्याने सिद्ध नामदार संवादे त्रयमूर्ती अवतार कथन नाम चतुर्दशोध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रय पूर्ण नमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.